सर्वप्रथम 2,500 वर्षापूर्वी ज्यानं सम्यक समांतर क्रांतीचा नारा देत इथल्या वैदिक आणि मनुवादी व्यवस्थेला हाणून काढलं, तो तुम्हाम आणि तमाम मानवतेचा मित्र परमकारुणिक तथागत गौतम बुद्ध. त्याच तथागत गौतम बुद्धाच्या मार्गावर चालत ज्यानं रयतेचं स्वराज्य आणि साम्राज्य उभं केलं, तो लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज. त्याच छत्रपती शिवरायांची इथल्या ब्राह्मण्यशाहीने दडवून ठेवलेली समाधी ज्यानं शोधून काढली, तो इथल्या सामाजिक क्रांतीचा प्रणेता म्हणजे क्रांतिबा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. आणि ज्यानं आपल्या पाठीतल्या मणक्याच्या पाणी होईस्तोवर आणि आपल्या रक्तातलं विष पचवून 395 कोटी मानव मुक्तीचा जाहीरनामा लिहिला, तो तुम्हा आणि तमाम भारतीयांचा बाप म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अभिवादन ज्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आता कसे परिश्रम केले आणि संघर्ष केले. आजच्या या सत्ता संपादन सभेच्या विचार मंचावर उपस्थित आपणा सर्वांचे व इथल्या वंचितांचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आमच्या नेत्या आणि प्रदेशाध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर, या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रमोद भाऊ इंगळे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय जितूभाई केदार, बाळाभाऊ पवार आणि त्यासोबतच उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकारिणीचे तमाम सदस्य, महानगराचे आमचे अध्यक्ष आदरणीय ललित भाऊ भोगले आणि सर्व तमाम साथींना सर्वांना माझा क्रांतिकारी आणि सन्मानानं जय भीम. साथींनो, आपण सगळेच्या सगळे आज सत्ता संपादन मेळाव्याच्या निमित्ताने इथे एकत्र आलेलो आहोत. गेल्या 15 दिवसापासून आदरणीय बाळासाहेब जळगाव महानगरीत येणार म्हणून एक उत्साहाचं वातावरण आपल्या सगळ्यांमध्ये होतं आणि तो उत्साह तुमच्या सगळ्यांच्या उपस्थित राहण्यापासून आणि सकाळपासून दिसून येतोय. पण आता नेमकी सत्ता संपादन करायची म्हणजे काय करायचं, तर आपल्याला काही रिंगण आखून गोट्या गोट्या खेळायच्या नाहीये की माझा टेंबा मारला आणि तुझ्या 4 गोट्या बाहेर पडल्या म्हणजे मी जिंकलो असं करता येत नाही. सत्ता संपादन करायची तर त्यासाठी आपल्याला आपली काहीतरी सूत्र हाताशी बांधावी लागतील आणि ती सूत्र काय असतील तर ती असतील एकीची. कारण आपल्यात जी बेकी आहे, तर आपण जळगाव महानगरात उभे आहोत, ही बेकी जी आहे ही बेकी कोण माजवते आणि कशासाठी माजवते. जळगाव जिल्ह्यात आहोत, जळगाव महानगरात आहोत. जळगाव जिल्ह्याच्या 3 टोकाला असलेले 3 भाऊ आणि त्यांच्या सोबत नव्याने चाललेल्या 2-3 ताया यांनी मिळून जो काही इथे गिरणारा घातलाय गेल्या 15 वर्षात, कुणी गिरणेच्या काठाचा आहे, कुणी पूर्णा तापीच्या संगमावरचा आहे आणि एक तिकडं कुठेतरी गुजरातच्या बॉर्डरला राहतो. पण आमच्या या 3ही भाऊंनी जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं खत पाणी कुठे अडवून ठेवलंय तर स्वतःच्या घरापुरतं आणि स्वतःच्या कमिशन पुरतं. मराठवाड्याच्या बॉर्डरला असलेले एक शहर विकसित होतंय, इकडे तापी पूर्णेच्या काठाला असलेले एक शहर विकसित होतंय आणि मग बाकीचा मलिदा जातो कुठे. जळगाव जिल्ह्याचा एकूण आपण मानांक पाहिला तर वैभवशाली आणि समृद्ध असलेला, एका बाजूला सातपुड्याची पर्वतरांगी, तापी, पूर्णा, गिरणा अशा पद्धतीने वाघूर, अशा पद्धतीने समृद्ध असलेलं पाणी आणि हे पाणी जातं कुठे आणि मग या पाण्यावर विकास नेमका कुणाचा होत आहे, नेमका माती खातं कोण आहे, या सगळ्याचा हिशोब जर विचारायचा असेल तर आम्हाला हाती सत्ता द्यावी लागेल. आणि सत्ता घेण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल तर आम्हाला त्यासाठी रणनीती आखावी लागेल. ही रणनीती काय असेल, इथून घरी जाणार संध्याकाळी आपल्या सगळ्यांकडे स्टार गोल्ड नावाचं चॅनल आहे, नाहीतर मग गोल्ड माइन नावाचं एक चॅनल आहे, त्याच्यावर डब केलेले मद्रासी हिंदी सिनेमे असतात. आपण सगळे इथून सभेतून घरी गेले की एखादा मद्रासी डब केलेला सिनेमा पाहणार. आज कोण वार आहे, सोमवार आहे, त्याच्यामुळे काही हाडकं शिजलेली नसतील आहे की नाही. आहे की नाही, मग ती खाणार. जर शिजलेलं असेल तर ते खाणार पलंगाच्या कोपऱ्याला रेलून आणि मग खाऊन मद्रासी पिक्चर पाहून आपण झोपी जाणार. सकाळ झाली की आपलं सगळं जैसे ते. पण आपल्याला हे जैसे ते होऊ द्यायचं नाहीये. हे जैसे थे याच परिस्थितीमुळे आज आमच्या जिल्ह्याची परिस्थिती काय आहे, कुणी केली, का केली. यांना पतसंस्था हव्यात, यांना विकास सोसायट्या हव्यात, यांना जिल्हा बँक हवी, यांना जिल्हा दूध सोसायटी हवी.
ते ताब्यात घेण्यासाठी लुटूपुटूची लढाई करायची आणि फक्त मी मानल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर अशा पद्धतीनं वागायचं आणि अख्ख्या जिल्ह्यातल्या जनतेची दिशाभूल करायची. यांची घरं मात्र एसीची आणि आमच्या दारची माती मात्र काही जाईना आणि तिथं कॉन्क्रीटचा रोड अजून काही होईना. या सगळ्या भावना हिशोब विचारायचा तर हातात सत्ता घ्यावी लागेल. नाहीतर मग 17 मजलीपासूनचा रेकॉर्ड आहे, 17 मजली पासूनचा रेकॉर्ड आहे या जिल्ह्याचा. ही 17 मजली तर बांधली पण पुढच्या 2 वर्षानंतर डाळ रोटीसाठी रवानगी झाली. आता या सगळ्या हिशोबाला जर आपल्याला विचारायचं असेल, आमची MIDC कुणी पळवली, आमच्या केळीचं पाणी कुणी पळवलं, आमचं शेगाव बॅरेज अजून का रखडलं, आमचं वाघूर डॅम अजून का रखडला, आमचा 40गावचा डॅम अजून का रखडला आणि पाणी जातं कुठे, या सगळ्या गोष्टीचा हिशोब विचारायचा असेल तर आम्हाला सत्तेची सूत्र हातात घ्यावी लागतील आणि ती सत्तेची सूत्र हातात घेऊन आपल्याला काम करावं लागेल. काय काम करावं लागेल? इथून घरी जाताना ज्यावेळी मागाशी माईसाहेब बोलत असताना बोलल्या की आम्ही आंबेडकरी आहोत, आम्ही भीमसैनिक आहोत, आम्ही जर प्रण बांधला, आम्ही जर स्वतःशी खुणगाट बांधली तर आम्ही दिलेला शब्द मोडत नाही. तर दिलेला शब्द मोडत नाही तर आज आपण या विचार मंचासमोर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या समोर स्वतःला शब्द देऊ. आम्ही स्वतःला शब्द देतोय. भारतीय संविधानाच्या जाहीरनाम्यामध्ये ज्यावेळी पहिल्या ओळी लिहिलेलं आहे की आम्ही हे संविधान स्वतः प्रत अर्पित करीत आहोत, तर आज आम्ही स्वतःला एक शपथ देऊ की मला माझं भवितव्य आणि माझ्या पुढच्या पिढीचं भविष्य सुरक्षित ठेवायचं असेल आणि ज्या काही इथल्या जाच आणि मूर्तीमध्ये इथल्या आमचा जिल्हा पिचलेला आहे, आमचं महानगर पिचलेलं आहे, याला सोडवायचं असेल तर भाऊ दादा आणि तायांच्या वेळख्यातून सोडवायचं असेल तर मला त्यासाठी वेळ द्यावा लागेल, मला त्यासाठी काम करावं लागेल. म्हणून मी सभेत उपस्थित असलेल्या तमाम युवा मित्रांना, तमाम ज्येष्ठ नागरिकांना, तमाम माया बहिणींना, तमाम युवतींना आवाहन करेल की आपण एक शब्द स्वतःला देऊया की मी इथून गेल्यानंतर माझ्या महिन्यातून, माझ्या आठवड्यातून मी 5 जणांना वंचित बहुजन आघाडीचा, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा गेल्या 40 वर्षाचा इथल्या सोशल इंजिनिअरिंगचा, इथल्या तळागाळातल्या माणसाला त्याचा हक्क आणि अधिकार मिळवण्याचा जो काही कटिबद्ध प्रवास आहे आणि संघर्ष आहे तो मी त्याला पटवून सांगेल आणि वंचित बहुजन आघाडीसाठी वोट दान तयार करेल. मित्रांनो लक्षात घ्या, आपण राजकीय पक्षाच्या मंचावर आहोत. आम्हाला सत्तेचं रूपांतर, आमच्या मताचं रूपांतर सत्तेत करावं लागेल, पण त्यासाठी आम्हाला आधी मत घडवून आणावं लागेल आणि ते मत आम्हाला कसं घडवून आणायचं याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल. कारण सत्ता काही हवेत हात फिरवून मिळत नाही, तो काही अलिबाबाचा दिवा नाही की घासला आणि जीन आला की तुम्हाला सत्ता मिळाली, असं होणार नाही. त्यासाठी मैदानावरची मशागत आम्हाला करावी लागेल आणि हे मैदानावरची मशागत करण्याची तयारी आम्हाला करावी लागेल. नाही तर आपण बघतोय की काय चाललंय आमच्या अवतीभोवती. एका 2 दिवसांनी जळगावमध्ये अजून एक महासभा आहे, बॅनर वाचली असतील. एकीकडं इथं संघवाद्यांचं, मनुवाद्याचं, RSSचं वाढत असलेलं षडयंत्रकारी राजकारण, त्या राजकारणाच्या आणि सांस्कृतिकतेचं आणि धार्मिकतेचं लेबल लावून आमच्या बहुजनांची डोकी फिरवण्याचं काम केलं जात आहे आणि बहुजनांची डोकी फिरवून फक्त गुलाम करण्यासाठीचं जे काही षडयंत्र तयार केलं जात आहे ते आमच्या पुढच्या पिढ्यांच्या गळ्यात परत एकदा बडका आणि कमरेला बोराटी आणणार आहे. ते काही जुन्या पद्धतीने येणार नाही, पण आपल्या नियुक्त्या या कंत्राटी कामगारांच्या होतील, व्हॅक्युम क्लीनर ढकलणाऱ्यांच्या होतील, नाहीतर म्हणून फक्त लेबर म्हणून होतील. याचाच अर्थ नव्याने इथे मनुवादी व्यवस्था रुजवण्याचं काम केलं जाईल आणि ही मनुवादी व्यवस्था आम्हाला जर हाणून पाडायची असेल तर आमच्यासाठी कलबी आंबेडकर, आज भी आंबेडकर और कलबी आंबेडकर याशिवाय पर्याय नाही, हे आम्हाला लक्षात घ्यावं लागेल आणि आम्हाला आमच्या भूमिकेचं ठाम उभं राहावं लागेल. सत्ता संपादन मेळाव्याच्या निमित्ताने आपण सगळेच्या सगळे हा संकल्प स्वतः प्रत घेऊ की हो, येत्या काळात आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम करू. आमचा अजेंडा आहे
की भारतीय जनता पार्टीच्या संघवादी मनुवादी विचारसरणीच्या विरोधात उभं राहून आम्ही खऱ्या अर्थानं लोकशाहीवादी आणि संविधानवादी भूमिका असलेल्या वंचित बहुजन आघाडीला आणि आदरणीय बाळासाहेबांना आम्ही आमचं मत देऊ आणि आंबेडकरी राजकीय भूमिकेला अतिशय भक्कमपणे या राज्याच्याच नव्हे, या गल्लीच्याच नव्हे, तर दिल्लीच्या खुर्चीवर बसवू. हा संकल्प आपल्याला करावा लागेल. हा संकल्प ज्यावेळी आपण करू त्यावेळी खऱ्या अर्थानं मी नेहमी बोलत असताना म्हणते, सुरुवातीलाच आपण सर्वांनी अगदी प्राऊडली जय भीम म्हटलं. भावांनो आणि बहिणींनो, जय भीम म्हटलं की जबाबदारी येते ना. जय भीम म्हणणं तोंडाचं खेळ नाही. जय भीम म्हटलं की नैतिक जबाबदारी आली. काय नैतिक जबाबदारी आली तर समता, न्याय, बंधुता, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, समाजवादी गणराज्य, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठीचं कटिबद्ध होण्याचं वचन आपसूकपणे आपल्याकडे आलं. जर ते वचन तुमच्याकडे जय भीम म्हणताना आलेलं आहे तर त्याचं पालनही करावं लागेल आणि त्याचं पालन करण्यासाठी काय करावं लागेल तर आता आम्हाला वेळ द्यावा लागेल. म्हणून आपण संकल्प करूया की माझ्या 24 तासातला 1 तास तो वेगवेगळ्या माध्यमातून असू शकतो, तनाने, मनाने, धनाने, आणि हल्ली एक नवीन माध्यम आलेलं आहे पलंगावर लेटल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून. सोशल मीडियाच्या माध्यमातून का होईना पण मी माझ्या पक्षाची भूमिका, माझ्या पक्षाचा विचार आणि माझ्या पक्षाची मांडणी ही इतरांपर्यंत पोहोचवेल. निदान मी माझ्या व्हॉट्सअपवरील 10 ग्रुपला तरी आदरणीय बाळासाहेबांनी रोजच्या सभेमध्ये दिलेल्या महत्वाच्या स्टेटमेंटचे कोटेशन वंचित बहुजन आघाडीच्या ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपला येतात तर ते मी शेअर करेन. माझ्याकडे फेसबुकचा अकाउंट आहे, मी त्याच्यावर टाकेल. मी ट्विटरवर आहे, मी ट्विटरवर टाकेल. अशा पद्धतीने का होईना पण मी माझा विचार पेरेल, माझा विचार मांडेल, माझा विचार सांगेल. हळूहळू पाझरून जर सारखा पाण्याचा थेंब जर एखाद्या दगडावर पडत राहिला तर तिथं रांजण तळ तयार होतं. त्याच पद्धतीने आम्हाला एक काम करावं लागेल. हळूहळू का होईना आमचा विचार आम्हाला मोठा करावा लागेल आणि हा विचार मोठा करून आम्हाला आमच्या हातात सत्तेची सूत्र घ्यावी लागतील. जळगाव जिल्ह्याची परिस्थिती बदलायची असेल, येत्या काळात जळगाव महापालिका येत आहेत, येताच 3 महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका देखील येत आहेत आणि मग त्याच नंतर पुढच्या टप्प्यामध्ये परत विधानसभा येत आहेत. पण टप्प्याटप्प्याने जाऊ पण समोरच्याला टप्पा आउट करू अशा पद्धतीची तयारी आपल्याला करायची. टप्पा आउट करायचं आणि आपल्या हाती सत्तेची सूत्र घ्यायची. सत्तेची सूत्र घेण्यासाठी एकजुटीने एक बळाने आपण सगळ्यांनी सोबत राहूया आणि आदरणीय बाळासाहेबांनी गेल्या 40 वर्षामध्ये बाबासाहेबांनी उभा केलेला हा जो काही सामाजिक राजकीय क्रांतीचा संघर्ष आहे तो आपल्यापर्यंत आणून पोहोचवलेला आहे. त्याला अविरतपणे आणि अखंडपणे पुढे नेऊया. या संकल्प आज आपण या सत्ता संपादन मेळाव्याच्या निमित्ताने करू आणि यापुढे आपण वंचित बहुजन आघाडीसाठी आपल्याला काय काय करता येईल यासाठी सातत्याने बोलत राहू, सातत्याने भेटत राहू आणि येणाऱ्या काळात वंचित सारे एक होऊ आणि सत्ता आपल्या हाती घेऊ. हा जो आपला ब्रीदनारा आहे या ब्रीदनाऱ्याला खऱ्या अर्थानं कृतीत उतरू. एवढं बोलून थांबते. पुन्हा एकदा सर्वांना सन्मानानं क्रांतिकारी जय भीम.